तर आपल्यासमोर एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. हा क्वेश्चन सिंपल आहे, पण त्याचं रिझन पण आपल्याला माहित पाहिजे की एक्स ॲक्सिसचं इक्वेशन किंवा वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय असतं आणि ते इक्वेशन तसं असण्याचं रिझन काय आहे. तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर पहिला सिंपल पार्ट आपल्याला माहिती आहे की इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन ज्यावेळी आपण फाइंड आउट करतो तर याचं पहिल्यांदा आन्सर देतो. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसचं जर इक्वेशन विचारलं तर ते नेहमी काय असतं, वाय इज इक्वल टू 0. आणि जर का आपल्याला हे विचारलं इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस विचारलं तर ते काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू 0. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 0 आणि वाय ॲक्सिसचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0. पण मेन क्वेश्चन आहे वाय, हे असं काय येतं इक्वेशन. तर त्यासाठी आपल्याला एक ग्राफ ड्रॉ करावा लागेल. तर समजा मी ग्राफ ड्रॉ केला, ही जी हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो, व्हर्टिकल आहे त्याला वाय ॲक्सिस. तर समजा एक्स ॲक्सिसवर मी पॉईंट घेतले 1, 2, 3, 4. तर 1 डायमेन्शनल मध्ये जर का आपण बघितलं तर 1 आपण कसं लिहितो त्याचे कोऑर्डिनेट्स, तर 1 0. ओके, कारण एक्स 1 आहे आणि वाय 0 आहे. तसंच आपण 2 कसं लिहितो, तर 2 0. ओके, 2 0. तसं 3 कसं लिहितो आपण, 3 0. 4 कसं लिहितो आपण, 4 0. याच्यात बाकीचे नंबर जरी वेगळे असले तरी प्रत्येक ठिकाणी बघा इथे 0 आहे, 0 आहे, 0 आहे, 0 आहे. तर पहिला कोऑर्डिनेट आहे त्याला एक्स म्हणतो आपण आणि दुसरा कोऑर्डिनेट आहे त्याला वाय म्हणतो. तर प्रत्येकामध्ये वाय कोऑर्डिनेट किती आहे, 0 आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसवर जर बघितलं आपण तर एक्स ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट काय आहे, 0 आहे. त्यामुळे एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय आहे, वाय इज इक्वल टू 0. आता तेच जर आपण दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं तर इथे समजा वाय ॲक्सिसवरचे पॉईंट घेतले 1, 2, 3. इथे 3च पॉईंट घेतो. तर हा 1 कसा लिहितो आपण 2 डायमेन्शनल मध्ये, तर त्याचा एक्स 0 इथे 0 असतो ना, 0 1. हा 2 कसा लिहितो, 0 2. आणि 3 कसा लिहितो, 0 3. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण वाय ॲक्सिसच्या बाबतीत आपण बघतो, तर वाय ॲक्सिसच्या प्रत्येक पॉईंट मध्ये सिमिलॅरिटी काय आहे, पहिला कोऑर्डिनेट एक्स, दुसरा वाय. प्रत्येकाचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 0 आहे. त्यामुळे वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू 0. दॅट इज द रिझन इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज वाय इज इक्वल टू 0 and equation of y axis is x is equal to 0. Okay, thank you.